नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 10 डिसेंबर 2025 वार बुधवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. पराभवाने कथा संपत नाही तर नव्या अध्यायाची सुरुवात होते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. सातुर्णा परिसरातील रामगोपाल व्यास यांच्यात 15,000 स्क्वेअर फूट जागेवर अवैध ताबा मिळवण्याकरिता दबाव, धमक्या आणि हल्ल्यांचे नवे पुरावे समोर आले आहेत. आज आम्ही तुमच्या समोर आणत आहोत सातुर्णातील मोठा जमीन वाद, सीसीटीव्हीत कैद झालेले धक्कादायक दृश्य. अमरावती शहरातील सातुर्णा परिसर गेल्या काही दिवसांपासून भूमाफियांचा धुमाकूळ सुरू आहे. सिटी न्यूजने यापूर्वी 2 भागात हा विषय मांडला होता आणि आता आणखी मोठी माहिती आमच्या हातात आली आहे. सातुर्ण्यातील बुलेट शोरूमच्या बाजूला सर्वे नंबर 17-2 रामगोपाल व्यास आणि त्यांच्या बाजूला असलेली 15,000 स्क्वेअर फूट खुली जागा. हरीश आडवाणी आणि त्यांच्या मुलांचा कथित प्रयत्न जमीन हडपण्याचा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. 10 नोव्हेंबरला आडवाणी यांनी त्यांच्या जागेवर 10 आरचे नवीन प्लॉट घेतले आणि तिथे टाटा झुडिओ कंपनीचे मोठे शोरूम बांधण्याची तयारी सुरू केली. कंपनीची अट 100 फूट फ्रंट, मात्र त्यांच्याकडे आहे फक्त 76 फूट आणि म्हणजे 24 फूट कमी. ही 24 फूट जागा व्यास यांच्या प्लॉट सह लागून असल्याने आडवाणी यांनी ती जागा विकण्याचा दबाव टाकण्यास सुरुवात केली. रामगोपाल व्यास यांचे लहान बंधू विष्णू व्यास यांच्या पंचवटी चौकातील दुकानात प्रत्यक्ष जाऊन जागा विकण्याची मागणी केली आणि जागा दिली नाही तर जीव घेण्याची उघड धमकी दिल्याचे आरोप आहेत. या संदर्भात 27 नोव्हेंबरला गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली, पण दबाव थांबला नाही. 30 नोव्हेंबरच्या रात्री कथित गुंड प्रवृत्तीच्या 10-15 लोकांनी येऊन व्यास यांचा कंपाऊंड फोडण्यात आला आणि 4 ते 5 लाखांचे लोखंडी साहित्य चोरीला गेले अशी तक्रार राजापेठ पोलीस स्टेशनला देण्यात आली. कंपाऊंड पुन्हा बांधण्यात आलं, मात्र 2 डिसेंबरची सकाळ आणखी धक्कादायक. सकाळी 5:45 चौकीदाराचा फोन, जेसीबी आली आणि भिंत पाडत आहे. रामगोपाल व्यास लगेच घटनास्थळी पोहोचले. सीसीटीव्ही फुटेज मध्ये 5:52 ते 5:57 या 5 मिनिटात संपूर्ण प्रकार स्पष्ट दिसतोय. अखेर विरोध केल्यानंतर जेसीबी थांबविण्यात आली, परत पाठविण्यात आली. व्यास यांनी तात्काळ 112 वर फोन केला, पण आश्चर्य म्हणजे एकही पोलीस अधिकारी जागेवर पोहोचला नाही. हा पूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून सिटी न्यूज कडे हा व्हिडिओ पोहोचला आहे. लवकरच हा संपूर्ण फुटेज आम्ही तुमच्यापर्यंत आणू पुढच्या भागात. नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मतदार यादीतील एका महाघोटाळ्याने संपूर्ण शहराला हादरून सोडले आहेत. तुम्ही कधी ऐकले आहेत का की एकाच घरात 45 लोक राहतात किंवा एकाच पत्त्यावर 200 मतदारांची नोंद आहे? ऐकायला हे अशक्य वाटतंय, परंतु अमरावतीच्या मतदार यादीत हे वास्तव आहे. आणि आता या प्रकरणात एक असा धक्कादायक खुलासा समोर आला आहे की ज्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. ज्या घराच्या पत्त्यावर हे 200 मतदार नोंदविले आहेत त्या घराच्या मूळ मालकाने सिटी न्यूजला सांगितले आहे की मी ते घर कधीच सोडले आहे. मग प्रश्न हा उरतो की जर मालक तिथे राहतच नाही तर त्या पत्त्यावर या 200 लोकांचे आधार कार्ड बनलेच कसे? पहा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. प्रभाग क्रमांक 18, राजापेठ, घर नंबर 202. मतदार यादी सांगते की इथे शिकारी पुणीबाई राहतात आणि त्यांच्यासोबत याच एका घरात इतर 45 मतदार सुद्धा राहतात. परंतु प्रकार इथेच थांबत नाही. सारंग राऊत नावाच्या व्यक्तीच्या घराच्या पत्त्यावर तर हद्दच झाली आहे. इथे 1-2 नव्हे तर तब्बल 200 मतदारांची नावे नोंदवली आहेत. जेव्हा याबाबत प्रशासनाला विचारले तेव्हा त्यांनी नो कॉमेंट्स म्हणून हात वर केले.
परंतु या प्रकरणात खरा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा सिटी न्यूजच्या टीमने या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. आम्ही थेट त्या घराचे मूळ मालक सारंग राऊत यांच्याशी संपर्क साधला. सारंग राऊत यांनी जे सांगितले ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, मी ते घर खूप वर्षापूर्वी सोडले आहे. होय, घराचा मालक घर सोडून गेला आहे, परंतु कागदावर मात्र तिथे आजही 200 लोकांची फौज राहते आहे. देखिए, जो महानगर पालिका में उस दिन जो समीक्षा बैठक हुई, आक्षेप और दुरुस्ती संदर्भ की जो मतदार यादी के संदर्भ में जो विषय रखा गया, उसमें ये पाया गया कि प्रभाग क्रमांक 18 में जहाँ जहाँ कुछ घरों में ज्यादा मतदार दिखे, तो मैं तो वो घर बेच के वहां मैं रहता भी नहीं हूँ, आपकी माहिती के लिए. 2025 मई के बाद में मैंने वो घर छोड़ दिया, पर मैं खुद अचंभित हुई. मेरे घर के एड्रेस पे 200 लोगों के उसमें नाम दिख रहे, ऐसा उनका बोलना है. यानी सारंग राउत है, आप वही सारंग राउत हो? जी, मैं वही सारंग राउत हूँ. अच्छा जी, विषय ऐसा है कि मैं अगर मैं अपने घर के तो लोगों के या फिर इससे मैं तो अपने घर के एड्रेस दूंगा नहीं किसी को, ना ही मेरे डॉक्यूमेंट्स दूंगा, है ना. ये जो सारा हुआ है, इसके संदर्भ में क्या स्पष्टीकरण है और इसमें क्या गलती हुई, इसके लिए मैंने मुख्य निवडणूक अधिकारी और जिलाधिकारी इनको पत्र दिए कि आप इसमें पूरी तहकीकात करो और ये सारा कैसा हुआ है, ये इसका स्पष्टीकरण मुझे चाहिए. आप सबसे पहले ये समझ लीजिए कि जो 200 लोग में से कुछ लोगों से मैंने बात की और वो पता कराया है, उनके खुद के आधार कार्ड के उसके ऊपर जो एड्रेस है उनके उसी में उनके एड्रेस पे वो कार्ड गए हैं ना, इलेक्शन कार्ड गए हैं. जब इलेक्शन कार्ड उनको गए हैं और ये सारी, तो फिर ये 200 नाम आए कैसे, दिख रहे कैसे? यानी वो जो आधार कार्ड गए हैं उस पर भी सारंग राउत एड्रेस है? उस पे सारंग राव का एड्रेस नहीं है. उसमें हो सकता है कि जैसा अभी कभी कभी पक्ष का जो अपना मेंबरशिप ड्राइव का जो अपन ये करते हैं मतदार नोंदणी का, जो रेफरल रहता है, रेफरल नेम करके क्लॉज आता, बरोबर. तो जैसा मैंने अभी आपका मतदार नोंदणी में आप कोई दूसरे वार्ड में थे, इस वार्ड में रहने आके, तो उसमें जो फॉर्म भरना है, जो प्रोसेस करना है, जैसे अपने सब लोग पदाधिकारी करते, तो रेफरल में अगर मेरा नाम है तो रेफरल में नाम रहना तो उसका एड्रेस नहीं आ सकता ना उसमें. मैं रेफरल हूँ. ये जो सारा कुछ घोल हुआ है, ये कैसा हुआ और क्यों हुआ, ये मुझे भी समझना है ना. क्योंकि अगर मैं वहाँ रहता ही नहीं हूँ, मेरा घर ही लॉक है और मेरा ही खुद का अभी वहाँ पे ये नहीं है, तो ये सब कुछ हुआ कैसे, ये सब मेरे भी शौक है. तो इसके लिए मैंने निवडणूक अधिकारी महानगर पे इनको सबको लेटर दिए हैं और इसके ऊपर स्पष्टीकरण की मैं वेट कर रहा हूँ. अभी तक यानी उनका जवाब नहीं आया आपको? जवाब नहीं आया. अभी मैंने कल सब लेटर दिया क्योंकि परसों ये मीटिंग हुई, मुझे पता चला, और जब मैंने पत्र इसमें पढ़ा सब न्यूज़पेपर में वगैरह, तो मैं खुद आश्चर्यचकित था कि ये कैसा हो सकता है करके. इसका स्पष्टीकरण मैंने मांगा है. इसका आने के बाद में पता चलेगा कि ये कैसा हुआ, किसकी गलती है, उसमें क्या है. आता इथे सर्वात मोठा आणि गंभीर प्रश्न उपस्थित होतोय. जर सारंग राऊत तिथे राहतच नाही तर त्या 200 लोकांकडे त्या पत्त्याचे आधार कार्ड आले कुठून? मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी रहिवासी पुरावा लागतो. जर आधार कार्ड त्याच पत्त्यावर बनले असतील तर आधार केंद्रावर खोटी कागदपत्रे सादर केली गेली का? ही फक्त एका क्लर्कची चूक आहे की अमरावतीत बोगस मतदान आणि फर्जी आधार कार्ड बनवणारे एखादे मोठे रॅकेट सक्रिय आहे? हा प्रकार आता फक्त मतदानाचा राहिला नसून हा सरळ सरळ फसवणुकीचा आणि डॉक्युमेंट्स फ्रॉडचा गुन्हा ठरत आहे. गेल्या काही दिवसा अगोदर महानगरपालिकेच्या वतीने प्रारूप मतदार यादी जी आहे जाहीर करण्यात आली होती आणि यावर अनेक नागरिकांनी आक्षेप घेतले होते. ते जाणून घेण्याकरिता सत्य की असत्य यामधलं फरक जाणून घेण्याकरिता आज सिटी न्यूजची टीम आपल्या अमरावती शहरामध्ये दाखल झालेली आहे. आपण सध्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये आहोत. आपण एक घर बघू इच्छिता. हे सारंग राऊत यांचं घर आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जवळपास 1 वर्ष होत असेल ते इथे राहतच नाही, तरी सुद्धा त्यांच्या नावाने 200 मतदार जे आहेत मतदार यादीत दाखवत आहेत. संपूर्ण बोगस असल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि असंच एक प्रकरण याच जे आहेत प्रभागात 2 असे प्रकरण समोर आली आहेत. एक म्हणजे ते पुन्नीबाई नामक व्यक्तीच्या महिलेच्या नावाने 45 बोगस मतदान असल्याचं या मतदान यादीत समोर आलं होतं. आणि सारंग राऊत यांच्या नावावर 200 मतदार असल्याचा सुद्धा आरोप यावेळी करण्यात आला होता. हे संपूर्णपणे घर बंद आहे. आपण बघू शकता या ठिकाणी कुलूप सुद्धा लागलेलं आहे. कुलपाची स्थिती जर आपण बघितलं एकंदरीत तर आपल्याला समजेल की जवळपास 1 ते 1.5 वर्षापासून या घरात कोणीही राहत नाही. संपूर्ण घर बंद आहे. तरी सुद्धा त्यांचं नाव प्रभाग क्रमांक 18 मध्ये जे आहेत
ते या मतदार यादीत आलेलं आहे. आपल्यासोबत या विषयावर बोलण्याकरिता ज्या प्रभाग क्रमांक 18चे प्रतिनिधित्व करतात मुन्ना राठोड जोडलेले आहेत. आपण त्यांच्याशी नेमकी काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊया. काय सांगाल, कशा पद्धतीचं हे संपूर्ण प्रकरण आहे? नाही, काय झालं की 20 नोव्हेंबरला अमरावती महानगरपालिकेने प्रारूप मतदार यादी घोषित केली. बरोबर. आणि प्रारूप मतदार यादी घोषित केल्यानंतर काय झालं की मी एक माजी नगरसेवक म्हणून किंवा इच्छुक उमेदवार म्हणून मी त्याच्यावर आक्षेप घेतला. बरोबर. आक्षेप घेतला असताना मला हे सर्व प्रकरण लक्षात आलं. बरोबर. लक्षात आल्यानंतर मी काय केलं की जे निवडणूक अधिकारी आहे झोन क्रमांक 2चे प्रमोद इंगोले म्हणून व महानगरपालिकेचे निवडणूक अधिकारी आहे त्यांना हा प्रकरण लक्षात आणून दिलं. मुन्नेबाईचं पण आणि या सारंगराव माझे मित्र आहे. हे अनेक वर्षापासून माझे मित्र आहे, इथे राहत होते. परंतु त्यांनी आता हे घर विकलं आणि अनेक काळापासून ते कॅम्प मध्ये राहायला गेलेले आहे. बरोबर. परंतु त्यांच्या ऍड्रेसवर 200 मतं दाखवण्यात आलेले आहे आणि 200 मतं याच घराचा त्यांनी पत्ता दिलेला आहे. बरोबर. आणि असं असताना की बा आता मला हे लक्षात आलं की बा सारंगराव तर इथून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले, मग 200 मताचा पत्ता यांच्या इथे कसा दाखवलेला. मग मी आक्षेप घेतला. निवडणूक अधिकाऱ्यांना लक्षात आणून दिलं की बा आमच्या प्रभागामध्ये हे 2 प्रकरण असे अनेक प्रकरण राहू शकतात. बरोबर. कारण की या प्रकरण म्हणजे काय झालं की या 18 मध्ये अधिकृत महानगरपालिकेने जे लोकसंख्या दाखवली ते 26,909 दाखवली होती. परंतु वाढीव मतदान त्यांनी दाखवलं 30,473. जवळपास 3,500 ते 4,000. 3,500 मतं त्यांनी वाढीव दाखवलेले आहे. बरोबर. आता मी प्रश्न केला की बा 3,500 मतं कसे वाढले, कोणत्या आधारावर वाढले हे, आणि हे मतदान कुठचे आहे, कोण आहे, याचा पत्ता वगैरे आम्हाला माहिती द्या. बरोबर. तर जेणेकरून आमच्या लक्षात येईल की बा हे स्थानिक लोकच आहे, स्थानिक मतदारच आहे की इतर ठिकाणचे आहे. मग असं जेव्हा त्यांच्या लक्षात त्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांचा तो गोंधळ निर्माण झाला. बरोबर. त्यांच्या लक्षात आलं की बा आता हे कसं करावं. तर काय झालं की मतदार यादीमध्ये अनेक मतदाराच्या समोर अनुक्रमांक भाग क्रमांक आहे, परंतु पत्ताच नाही, पत्ताच नाही, घर क्रमांकच नाही. बरोबर. जसं ते पुण्यबाईचं समोर प्रकरण जसं आलेलं आहे. पुण्यबाईचं, तर पुण्यबाई 45 मतदान दाखवले. त्यांच्या घराच्या नावावर आणि त्याच्या ऍड्रेस दाखवलं, पण ते मुन्नीबाई ही शिकारी मुन्नीबाई म्हणून नाव आहे, हे अस्तित्वातच नाहीये. बरोबर. ही मतदारसंघातच अस्तित्वात नाहीये. बरोबर. मग अशा व्यक्तीच्या नावावर 45. आणि आता आम्ही हे 2 प्रकरणात तुमच्या लक्षात आणून दिले. बरोबर. असे अनेक प्रकार असू शकतात. बरोबर. कारण की त्यांनी काय केलं, प्रभाग क्रमांक 18 हा राजापेठ संत तुकाराम म्हणून प्रभाग आहे बरोबर. आणि अधिकृत महानगरपालिका निवडणूक आयोगाने याची जी बाउंड्री घोषित केलेली आहे त्यानुसार जो एरिया आतमध्ये येतो त्यामध्ये मतदार त्या आतमधले जे मतदार असले पाहिजे. परंतु कुठं जेवणनगर छत्री तलावचे, कुठं रवीनगरचे, कुठं सरोज कॉलनी सुखगिरणीचे, त्या प्रभागातले नावं इथे आलेले आहे आणि इथले जे नावं आहे त्या प्रभागात गेलेले आहे. मग इतका मोठा घोळ झाला असताना आम्ही ते महानगरपालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्याच्या लक्षात आणून दिलं. लक्षात आणून दिल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की मतदान कमी करणं, वाढीव करणं. म्हणजे आता 2 प्रश्न त्याच्यात असे होते की अनेक त्यांनी म्हणजे जे जनसंख्या आहे, जी जनगणना झाली होती ते 2011 मध्ये झाली होती. त्याच्या आधार तेव्हापासून त्यांनी आतापर्यंत जनगणना झालेलीच नाही. त्याच्या आधारावर त्यांनी म्हणतो 2025-24 ची मतदार विधानसभेची यादी घोषित केली आहे. त्यापासून आतापर्यंत किती लोकांचा मृत्यू झाला असेल बरोबर. ते त्यांनी डिलीट नाही केले. बरोबर. वाढीव मतदारसंघाची त्यांनी हे ऍड केले. मग ते डिलीट करायला पाहिजे होते, हे ऍड करायला पाहिजे होते. बरोबर की नाही? या संपूर्ण प्रकरणाचा फरक काय पडणार आहे नाही, महानगरपालिका? फरक म्हणजे असा आहे, मला तुम्ही सांगा, अधिकृत जन्म मृत्यूचा दाखला महानगरपालिका देते. त्या आधारावर आपण शिक्षण म्हणजे शाळेमध्ये म्हणा, बँकेत म्हणा, कुठं आपण मृत्यू दाखला तो सादर करतो. बरोबर. मग यांच्याकडे सर्व माहिती असताना यांनी निवडणूक आयोगाला द्यायला पाहिजे होती बरोबर. आणि जे मृत्यू आहे त्यांनी ते डिलीट करायला पाहिजे होते. नक्कीच. आणि आम्हाला आज तो एक प्रश्न असा आहे की बाई 3,500 आले कुठून, आणि त्याचं समाधानकारक ते अजूनही उत्तर आम्हाला देऊ शकले नाही. निवडणूक अधिकारी म्हणा किंवा महानगरपालिकेचे अधिकारी म्हणा, त्यांचं म्हणणं की आम्हाला हे अधिकारच नाही आहे. आता त्यांनी फॉर्मॅलिटीज म्हणून आमची सुनावणी घेतली, आमचं अभिषेक घेतलं, परंतु आम्हाला डाऊट आहे कारण की त्यांनी अधिकृत यादी घोषित करण्याकरिता 3 तारखा बदललेल्या आतापर्यंत. बरोबर. आणि 3 तारखा बदल आता त्यांनी 15 डिसेंबर केली. तर मग हा घोळ आहे किंवा हा या घोळाचा निकाल लागेल का? परंतु माननीय आयुक्तांनी याच्यावर नो कमेंट्स म्हटलेलं आहे. बरोबर. तर आता ही निवडणूक कशा पद्धतीने महानगरपालिकेची 2025 ची पार पडेल, हा एक मोठा प्रश्न निर्माण होऊन राहिला.
नक्कीच एकंदरीत जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात प्रभाग क्रमांक 18 मध्ये जे आहेत अनेक नागरिकांनी आक्षेप घेतले, जे प्रतिनिधित्व करतात, जे या प्रभागाचं प्रतिनिधित्व करतात त्यांनीच या प्रभागावर जे आहेत आक्षेप केलेला आहे. मोठ्या प्रमाणात या प्रभागामध्ये 3,500 जे आहे मतदार वाढीचे आरोप त्यांनी केलेला आहे. आणि एकंदरीत जर स्वतःच आपण चित्र या ठिकाणी येऊन बघितलं तर सारंग राऊत हे गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी राहत नाही, मात्र त्यांच्या नावाने 200 मतदार बोगस मतदार जे आहेत या मतदान यादीत जाहीर करण्यात आलेले आहेत. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये हे षडयंत्र आहे की तांत्रिक चूक, ह्या तपास आता महानगरपालिका करेल का, हा मोठा प्रश्न अमरावती शहरामध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहे. कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मासह मी रोहित खळे, पाहत रहा सिटी न्यूज अमरावती. अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखूची मोठी खेप जप्त केली आहे. टाटा इंडिगो गाडीतून लाखो रुपयांचा मुद्देमाल मिळाला आहे. चालकाला अटक करून पुढील कारवाईकरिता अन्न व औषध प्रशासनाकडे ताबा देण्यात आला आहे. 9 डिसेंबर 2025 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कडू आणि त्यांच्या पथकाने पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नियमित पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की टाटा इंडिगो गाडी अवैध प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखू घेऊन अमरावतीकडे येत आहे. ही माहिती खात्रीलायक असल्याने गुन्हे शाखेने तात्काळ अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी गजानन गोरे तसेच पंचांना संपर्क करून बोथरा नर्सरी, हॉटेल लँडमार्क ते अकोला टी पॉइंट दरम्यान सापळा रचला. दरम्यान संशयित वाहन दिसल्यावर पथकाने गाडी थांबवून पंचासमक्ष तपासणी केली. तपासात गाडीतून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूची पोती आढळून आली. वाहन चालकाने स्वतःचे नाव राजू शाह कदीर शाह, वय वर्ष 50, राहणार गदेघाटपुरम मोर्शी असे सांगितले. गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतले आणि संपूर्ण माल जप्त केला. यामध्ये सुगंधी तंबाखूचे मस्तानीचे निळे 3,600 पॅकेट्स, मस्तानी गोल्डनचे 208 पॅकेट्स, गुटखा नजर ब्रँडचे 132 पॅकेट्स आणि टाटा इंडिगो कार असा एकूण 7,60,160 रुपयाचा मुद्देमाल जप्त आणि आरोपी यांना पुढील कारवाईसाठी अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे यांच्या लेखी तक्रारीवरून पोलीस ठाणे बडनेरा यांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. वेगळ्या विदर्भाच्या मागणीला पुन्हा एकदा राजकीय वेग आला आहे. 4 दिवसांच्या विधिमंडळ अधिवेशनात खोडके अमरावतीच्या विकासाचे महत्त्वाचे मुद्दे मांडणार असून सर्व तथ्ये सभागृहात मांडल्यानंतरच पुढील प्रतिक्रिया देणार असा त्यांचा सूर आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वेगळा विदर्भ व्हायला पाहिजे ही जी पूर्वीची एक मोहीम होती ती मोहीम आता सध्या थांबलेली आहे आणि विदर्भ वेगळा झाला पाहिजे या मोहिमेमध्ये आता अमरावती विभाग कधी आयुष्यात येऊ शकणार नाही. कारण की विदर्भाचा विकास झाला नाही हा एक पार्ट आहे, परंतु आता या 2-3-5 वर्षात या 10 वर्षात 2014 पासून ते आतापर्यंत जर तुम्ही घेतलं तर जो काही विकास होऊन राहिला तो फक्त नागपूर विभागाचा आणि त्यातल्या नागपूरचा विकास होत आहे आणि बाकी ठिकाणी अमरावती विभाग सर्व सेक्टरमध्ये, मग आरोग्य असेल, शिक्षण असेल, इरिगेशन असेल, इंडस्ट्री असेल, बाकी जेवढे सेक्टर आहे त्या सर्व सेक्टरमध्ये अमरावती विभाग पुन्हा मागे जात आहे. मग आता महाराष्ट्रात असताना तीच परिस्थिती आणि विदर्भ वेगळा झाला तरी तीच परिस्थिती. त्याच्यामुळं पश्चिम विदर्भातल्या कोणत्याही नेत्याचा किंवा कोणत्याही व्यक्तीचा किंवा कोणतेही जे लोक आहे पश्चिम विदर्भातले ते कोणत्याही या मागणीला पाठिंबा देणार नाही. आमचा प्रयत्न चालू आहे की या महाराष्ट्रात राहूनच विदर्भाचा, अमरावतीचा, विभागाचा, अमरावती असो किंवा अमरावती विभागाचा जो विकास खुंटलेला आहे, जो नागपूरमध्ये एकत्रित झालेला आहे, त्याला कसं चालना देऊन अमरावती विभागाचा विकास करावा यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. अमरावती शहरातील वाहतूक आणि विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला राजकमल उड्डाण पूल बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर शहरात मोठी चर्चा रंगली आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणाचा सखोल पाठपुरावा करत सिटी न्यूजने हा विषय सातत्याने उचलून धरला आहे.
राजकमल उड्डाण पूल, त्याची देखभाल, वाहतूक कोंडी आणि त्यासोबतच अमरावती रेल्वे स्टेशन हलवण्याचा प्रस्ताव या दोन्ही मुद्द्यांचा प्रभाव शहरवासियांवर गंभीर पद्धतीने होत असल्याचे सिटी न्यूजने अधोरेखित केले आहे. त्याचा परिणाम थेट संसद आणि विधानसभेत दिसून आलाय. लोकसभा खासदार बळवंत वानखडे यांनी हा विषय संसदेत मांडलाय, तर विधान परिषद आमदार संजय खोडके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून अमरावती रेल्वे ब्रिज संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. अमरावतीचा रेल्वे ब्रिज जो आहे तो रेल्वे ब्रिज कमकुवत झाल्यामुळे त्याचं वाहतूक बंद करण्यात आलेली आहे आणि नवीन ब्रिज करण्याची प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चालू झालेली आहे. आणि त्यातच काही लोकप्रतिनिधींनी ते रेल्वे स्टेशन शिफ्ट करायचं आणि तिथं तो ब्रिज न करता तिथं रस्ता करायचा असा काहीतरी प्रस्ताव आणलेला आहे. परंतु हे सर्व मान्य करायसाठी याला भरपूर मोठा वेळ लागणार आहे आणि त्यासाठी केंद्र शासनाचा पूर्ण पैसा लागणार आहे. त्याच्यात राज्य शासनाचा काही प्रश्न राहणार नाही आणि केंद्र शासनानं ते मंजूर होईल किंवा हे कल्पना नाही, जे कोणी मांडतायत त्यांना त्याची कल्पना असेल. परंतु राज्य स्तरावर सुलभा खोडकेंनी तो प्रश्न ज्यावेळेस मांडला होता अजितदादाकडे, अजितदादांनी त्याचा एस्टिमेट करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्याच्याप्रमाणे बजेटसाठी त्याची प्रोव्हिजन करण्यासाठी प्रस्तावही गेलेला आहे. आणि त्याच्यात दोन प्रभाव आहे. एक तर त्याच्यात 2 कोटी रुपये खर्चून सध्याचं त्याला रिपेअर करून तो वाहतुकीसाठी लाईट व्हेकलसाठी चालू करण्याचा एक प्रस्ताव आहे. आणि दुसरा प्रस्ताव जो ब्रिज आहे रेल्वेच्या वर जेवढा ब्रिज आहे तो ब्रिज तेवढा करणे किंवा पूर्ण जो ब्रिज कंप्लीट पायाभरणीपासून करणे, हा 2 मुद्दे आहे. कारण की पायाभरणी जी आहे ती पायाभरणी अजूनही मजबूत आहे, त्याला स्ट्रेंथन करून काम चालू शकते. तर या संदर्भात राज्य शासनाच्या स्तरावर निर्णय होईल. लवकरच त्या संदर्भातली बैठक आम्ही अजितदादाकडे लावणार आहोत आणि त्या संदर्भातला अंतिम निर्णय झाल्यानंतर एक तर त्याची डागडुजी करून 1-1.5 वर्ष त्याला वाहतुकीसाठी लाईट व्हेकलसाठी खुला करणे आणि त्यानंतर जी प्रक्रिया आहे, कारण की जर बजेट करायचं म्हटलं तरी त्याला वर्ष जाणार आहे. त्यानंतर त्याला पूर्ण ब्रिज पाडून करणे, त्याचं डिझाईन करणे, रेल्वेचं आर्किटेक्चर असते, रेल्वेकडून त्याचं डिझाईन सँक्शन करून घ्यावं लागते आणि ते सँक्शन करणे हे सर्व 1-1.5 वर्ष त्यात जाणार आहे. म्हणून तोपर्यंत लाईट व्हेकल चालू करणे हा पहिला प्रस्ताव आणि दुसरा कालांतरानं जिथं ब्रिज आहे तिथंच ब्रिज उभारणे हा दुसरा प्रस्ताव. यावर आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करत आहोत. टॉप प्रायोरिटीवर त्याचं काम चालू आहे. महाराष्ट्रात वाढत्या बिबट्या हल्ल्यांच्या घटनांवरनं हिवाळी अधिवेशनात एक वेगळीच घटना पाहायला मिळाली आहे. जुन्नरमधील प्राणघातक बिबट्या समस्येकडे सरकारचं लक्ष वेधण्याकरिता अपक्ष आमदार शरद सोनवणे अक्षरशः बिबट्याच्या वेशभूषेत विधान भवनात दाखल झालेत. या अनोख्या आंदोलनामुळे संपूर्ण अधिवेशनात खळबळ उडाली आहे. त्यामुळे त्यांना 100% विचार करावा लागेल की रेस्क्यू सेंटर बनवणे, मादी एका बाजूला नर एका बाजूला आणि हजारची संख्येने जेव्हा आपण आत्महत्या त्यांना करू त्यावेळेला नसबंदीचा विषय येत नाही, शेळ्या सोडायचा विषय येत नाही आणि 100% जे काय थोडेफार राहतील त्याच्यामध्ये बाकी त्यांना आपल्याला आयडेंटिफाय करता येईल. वनमंत्र्यांचा उपाय फिजिबल नाहीये. माझं असं म्हणजे की अधिकाऱ्याने त्यांना सुचवलेला उपाय हा चुकीचा आहे. पण आता तुमच्या भागामध्ये 2000 बिबटे आहे, तर 2000 बिबट्यांसाठी इतकं मोठं रेस्क्यू सेंटर 90 दिवसात कसं उभं राहणार? 90 दिवसामध्ये सगळं होऊ शकतं, युद्ध पातळीवर सगळं व्हायला काही हरकत नाही. बनवायचं काय, हे सगळी सेल सिस्टीम आहे, हे सगळं लोखंडाचं आहे. फॅब्रिकेशनला मोठी ऑर्डर दिली का सगळं काम जागे होणार, आवड काय नाही. पण बाकीचे काही आमदार म्हणतात की बघा डुकरं सोडा, काय भटके कुत्रे सोडा, त्याच्यामुळे हा सगळा त्रास बंद होईल. नेमका तुमच्या भागामध्ये जो त्रास आहे तो खायला नसल्यामुळे बिबट्यांना की त्यांनी मानवी वस्तीमध्ये महाराष्ट्रामध्ये बिबट्या पोहोचलेला आहे. सगळ्या ठिकाणी कुत्री आहेत, रानडुकर आहेत. ते लोक आता मानव आलेले का त्या मानवाच्या नागरी वस्तीमध्ये राहतात. हे म्हणणं सोपं आहे, प्रत्येकाला आपण वेगवेगळे प्रयोग करतात. आता प्रयोगाचे दिवस संपलेले आहेत. आता सर्व आयडेंटिफाय झालेलं आहे. यांना थांबवायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना बिबट्यासाठी शूट ॲट साईटची ऑर्डर काढा असं पण काही मागणी होती. साईटचा जर तो नरभक्षक असेल तरच त्या जगाच्या लोकांच्या वन्यजीव जे काही सगळं संघटना आहे ते आपल्याला परवानगी देतील, कोर्ट परवानगी देईल. तशी परवानगी आपल्याला मिळणार नाही. जो कोण नरभक्षक असेल
त्याला आयडेंटिफाय करायला 3 महिने लागतात. कारण मग त्याचे नखातलं रक्त काढा, ते लॅबोरेटरीला पाठवा, मग ते चेक करणार, मग रिपोर्ट येणार. मला असं वाटतं की ही सगळी लेंथी प्रोसिजर आहे. 100% आपल्याला रेस्क्यू सेंटर हा त्याच्यावर किती खर्च येईल रेस्क्यू सेंटर उभारण्यासाठी? मुंबईसारख्या लाखोंच्या महानगरात भाषेच्या नावावर होणाऱ्या हिंसाचाराचा प्रश्न विधानसभेत तीव्रतेने उपस्थित करण्यात आलाय. मराठी बोलत नाही म्हणून बाहेरगावून मुंबईत रोजगारासाठी आलेल्या लोकांवर हल्ले होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अर्णव खैरे या तरुणाच्या मृत्यूने या प्रश्नाला आणखी वेदनादायी वळण मिळालं आहे. भाषेच्या नावावर अपमान, मारहाण आणि मानसिक छळ सहन करत अखेर त्याने आत्महत्या केल्याचं कुटुंबियांचे म्हणणे आहे. ही घटना फक्त एक अपवाद नसून मुंबईत वाढत चाललेल्या भाषावादाचे हे धक्कादायक उदाहरण असल्याची टीका करत विधानसभेत आमदार अबू आझमी यांनी भाषावादाचा मुद्दा जोरदारपणे मांडलाय. ये फोटो थी अर्नब खैरे की. महाराष्ट्र में खासतौर से मुंबई उन इलाकों में भाषा के नाम पर लोगों को मारा जा रहा है, अपमानित किया जा रहा है, उनकी दुकानें तोड़ी जा रही हैं. मैं समझता हूँ कि मुंबई एक इंटरनेशनल सिटी है. लोग रोजी रोटी कमाने आते हैं वहाँ पर, जिनके जो यहाँ पैदा नहीं हुए हैं, पढ़ाई इनकी यहाँ नहीं हुई है, उनको मराठी सिखाइए अगर आपको मराठी ज़रूरी है. लेकिन इस तरह से भाषा के नाम पर किसी को मारना, किसी की दुकान तोड़ना, और अब तो हद ये हो गई कि पहले परप्रांतीय जो बाहर के लोग थे उनको, अब ये अर्नब खैरे जो है ये महाराष्ट्रियन है और इसने ट्रेन में हिंदी में बात कर लिया तो इसको मारा गया पूरी तरह से. और ये अपने इस अपमान को बर्दाश्त नहीं किया, प्रेशर में आकर इसने जाकर के आत्महत्या कर लिया. मैं सरकार का ध्यान दिलाना चाहता हूँ कि ये कब तक आखिर चलेगा ये. अगर आपको मराठी भाषा ही बोलना ज़रूरी है तो आप स्कूलों में मराठी कंपलसरी कीजिए, किताबें बांटिए, प्यार से क्लासेस चलाइए. लेकिन इस तरह से मारपीट करना भाषा के नाम पर ये बंद होना चाहिए. सरकार का ध्यान दिलाना चाहता हूँ, चाहे कांग्रेस सरकार हो, चाहे शिवसेना हो, चाहे बीजेपी हो, तमाम लोग सिर्फ अपने राजनीतिक रोटी सेकने के लिए इस तरह की हरकतें कर रहे हैं जिससे लोग अपमानित हो रहे हैं. ये बंद होना चाहिए, इस पर कोई कानून बनना चाहिए. 2 प्रादेशिक पक्ष के भाषावाद के कारण ये ऐसा हुआ, ऐसा आपको लग रहा है? भाषावाद तो वही 100% उस पर हुआ है. ये बच्चा तो मराठी जानता भी है ना, लेकिन हिंदी बोल दिया इसने, इसलिए ऐसा हुआ. मुंबई में जितने भी कारपोरेट हैं, पूरे देश में उनकी कंपनियां हैं, लेकिन हेड ऑफिस बॉम्बे में है. जाओ उनको बोलो ना क्यों मराठी बोले, वहाँ तो जाकर बात नहीं करते आप. जाओ अंबानी के यहाँ जाओ, अदानी के यहाँ जाओ, बड़े बड़े जाओ उनके स्टाफ को बोलो, उनको मारो जरा जा करके. आप गरीबों को, रिक्शा चलाने वालों को, सब्जी बेचने वालों को, सड़क पर जो बेचारे मजदूरी करते हैं उनको इस तरह मारते हो और उसको वायरल भी करते हो. लेकिन सब देखने के बाद भी सरकार की कोई जू नहीं रखती, सरकार कोई एक्शन लेती नहीं उस पर. या प्रश्न तुम्ही विधानसभेमध्ये काही विधानसभा में बहुत सारी चीज़ें बोलना चाहते हैं, टाइम नहीं मिलता, मिलेगा तो बोलेंगे. बुधवारी विधान भवनामध्ये पत्रकारांनी एकजुटीची ताकद दाखवत जोरदार आंदोलन केले आहे. प्रेस क्लबच्या अध्यक्षांनी पत्रकार राजेश यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करत राजेश यांच्या कॅमेऱ्याची तोडफोड झाल्यावर पत्रकारांनी एकत्रित येत निषेध नोंदविलाय. विधान भवनाच्या परिसरात बुधवारी पत्रकारांनी मोठ्या संख्येने जमून एकजुटीचं प्रदर्शन केलं. प्रेस क्लबच्या अध्यक्षांकडून पत्रकार राजेश यांच्यासोबत गैरवर्तन आणि कॅमेरा फोडल्याची घटना घडल्याचा आरोप पत्रकारांकडून करण्यात आलाय. घटनेनंतर संतप्त झालेल्या पत्रकारांनी विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात विविध मीडिया संस्थांचे प्रतिनिधी एकत्र येऊन निषेध नोंदवत होते. पत्रकारांच्या सुरक्षेचा, प्रतिष्ठेचा आणि कामाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आलाय. राजेश कुमार. नागपूर शहरात पुन्हा एकदा बिबट्याचे थैमान. पारडी परिसरात बिबट्याचा धडकी भरवणारा शिरकाव आणि शिवनगरातील एका घरात घुसून नागरिकांवर हल्ला. काही जण जखमी तर परिसरात भीतीचं सावट. गेल्या महिन्यात ही तिसरी घटना आणि वन विभागाला सतर्कतेचा इशारा. नागपूरच्या उंबरठ्यावर येणाऱ्या या वन्य धोक्याचं कारण काय? शहरात सातत्याने घडणाऱ्या या घटनांनी नागपूरकरांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
आजच्या विशेष रिपोर्टमध्ये पाहूया नेमकं काय घडलं, कोण जखमी झाले आणि वन विभागाने दिलेल्या सूचना काय आहेत. नागपूरच्या पारडी परिसरात सकाळी धडकी भरवणारी घटना घडली आहे. एका बिबट्याने शिवनगर भागातील एका घरात प्रवेश केलाय. स्थानिक नागरिकांनी अचानक बिबट्या पाहताच एकच खळबळ उडाली आहे. भीतीच्या वातावरणात अनेकांनी घराचे दरवाजे खिडक्या बंद केल्यात, परंतु तोपर्यंत बिबट्यानं काही लोकांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर शहरात गेल्या महिन्याभरात बिबट्याच्या हालचालींची ही तिसरी घटना असून वन्य प्राण्यांच्या वाढत्या शिरकावामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढते आहे. नागरी वसाहतींमध्ये बिबट्या का येतोय? परिसरात अन्न, पाणी आणि निवाऱ्याच्या मिळकत कमी झाल्यानं वन्यजीव शहराकडे वळत असल्याची चर्चा तज्ज्ञांकडून केली जात आहे. या दरम्यान वन विभागाची टीम तातडीने घटनास्थळी रवाना झाली आहे. परिसर सील करण्यात आला असून रहिवाशांना बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आलाय. वन विभागानं नागरिकांना विनंती केली आहे की गर्दी करू नये, मोबाईलवर व्हिडिओ काढण्याच्या मोहात पडू नये आणि सुरक्षेसाठी सावध राहावं. सध्या बिबट्याला सुरक्षितरित्या पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नागपूर शहरातील नागरिकांना सध्या वन विभागाने सावधगिरीचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पिंपळखुटा ग्रामपंचायतीत विविध उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिरापासून ते वृक्षारोपणापर्यंत अनेक उपक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या उपक्रमांची पाहणी करण्याकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देत प्रगतीची माहिती घेतली आहे. पिंपळखुटा ग्रामपंचायत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत येथे विविध लोककल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी, ग्राम स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण असे 4 प्रमुख उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाची पाहणी करण्यासाठी मुख्याधिकारी बायस, पंचायत समिती अमरावतीचे विस्तार अधिकारी गवई तसेच डेप्युटी सीईओ यांनी भेट देऊन उपक्रमांची पाहणी घेतली. डेप्युटी सीईओ यांनी स्वतः एक रोप लावून त्यावर ट्री गार्ड बसवून ग्रामविकासाच्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले. आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक सुदेवाडे, सरपंच राऊत, उपसरपंच पद्मा मेश्राम, सचिव पल्लवी रंगारी आणि ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूरज गंथळे यांनी घेतलेल्या विशेष परिश्रमांचेही वरिष्ठांनी कौतुक केले. आरोग्य शिबिराचा लाभ अनेक वृद्ध नागरिक, महिला, पुरुष आणि विद्यार्थ्यांनी घेतला. ग्रामपंचायत पिंपळखुटा येथे राबविण्यात आलेले हे उपक्रम ग्राम विकास आणि आरोग्य जनजागृतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरले. खरं तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची जी सुरुवात आहे ती 17 सप्टेंबर पासून झालेली आहे आणि 31 डिसेंबर पर्यंत हे अभियान चालणार आहे. 100 दिवसाचं अभियान आहे आणि स्पर्धा आहे. याच्यामध्ये जे आमचे 8 घटक आहेत त्या 8 घटकावरती 100 गुण आहेत. त्या गुणाच्या आधारे गुणांकन होणार आहे. तर यामध्ये आता शेवटचा टप्पा आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये सर्वच ग्रामपंचायती अतिशय जोमाने कामाला लागलेल्या आहेत. आणि आज या ठिकाणी आम्ही पाहतो की आरोग्य शिबिर पण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि रक्तदान शिबिर ते पण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आज इथं पिंपळखुटा इथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत आरोग्य शिबिर आणि ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. तसंच शाळकरी मुलांची आरोग्य तपासणीचं सुद्धा आम्ही आयोजन केलेलं आहे. या आयोजनासाठी इथलचे मेडिकल ऑफिसर अंजन सिंगीचे, कविता यादव मॅडम, तसेच CHO अब्दुलकर मॅडम, मृगया मॅडम आणि बाकी आमचे हेल्थ कर्मचारी सर्व इथं हजर आहे. तसेच गावातील सर्व सदस्य, सरपंच, त्यानंतर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, तसेच बाकी गावातील सामाजिक जे कार्यकर्ते किंवा स्व इच्छेनं भाग घेणारे सर्व आलेले आहे आणि त्यांच्या थ्रू हा अतिशय चांगला असा उपक्रम इथं राबवण्यात येत आहे. आतापर्यंत मला वाटते ब्लड डोनेशन किती लोकांचं झालं? 15 लोकांचं आतापर्यंत झालेलं आहे आणि प्रोग्रेसिव्ह आहे, अजूनही आकडा वाढेल. तर अतिशय छान असा कॅम्प आणि आरोग्य शिबिराचं आयोजन इथं झालेलं आहे. आणि हा उपक्रम आज जी एक सुरुवात झालेली आहे ही नेहमीच अशी लोकसहभागातून आम्ही राबवणार आहे. त्याचबरोबर या शनिवारी श्री संत शंकर महाराज कनिष्ठ महाविद्यालय कला व MCVC यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण गावाची ग्राम स्वच्छता अभियान ही शनिवारी सकाळी ठीक 9 वाजता ग्रामस्थ, त्याबरोबर गावातील युवा विद्यार्थी, युवा नेतृत्व आणि जे काही सामाजिक कार्यकर्ते आहे आणि ज्या काही आमच्या इथल्या श्री संत शंकर महाराज कॉलेज असेल, त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा असेल,
यांच्या सहकार्याने जो उपक्रम आम्ही राबवणार आहे तो पण याच उपक्रमाच्या अनुषंगाने यशस्वीरित्या पार पडू व जो या पंचायत राज अभियान चालू आहे यामध्ये आमच्या ग्रामपंचायतनी भरघोस प्रमाणात पारितोषिक मिळवावं यासाठी आम्ही सगळे लोक त्यांना सहकार्य करू व पारितोषिकाच्या रेसमध्ये आम्ही आता सध्या तरी आहे. यवतमाळमध्ये पुन्हा एकदा नायलॉन मांजाच्या काळ्या बाजारावर पोलिसांची धडक कारवाई. शहरात जीव घेणारा नायलॉन मांजा विक्रीसाठी ठेवणाऱ्या बंटी पतंगवालाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. 26 बंडल प्रतिबंधित मांजा जप्त आणि बेकायदेशीर विक्रीवर मोठा आघात. नायलॉन मांजामुळे नागरिक आणि पक्ष्यांचे जीव धोक्यात येत असताना शासनाची बंदी धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या धंद्याला पोलिसांचा चरपा. पाहूया याच मोठ्या बातमीचा सविस्तर अहवाल. यवतमाळ शहरात नायलॉन आणि गोल्ड मांजांच्या बेकायदेशीर विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे. नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातात अनेकांना कायमस्वरूपी दुखापत झाली आहे. अनेक पक्ष्यांचे प्राण गेले आहेत. शासनानं या धोकादायक मांजावर कडक बंदी घातली असतानाही काही जण बेकायदेशीरपणे त्याची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. यावरून एलसीबी पथकानं डमी ग्राहक पाठवून मारवाडी चौकातील कृष्णा कुमार उर्फ बंटी सिओटिया यांच्या दुकानावर सापळा रचलाय. या तपासणी दरम्यान दुकानात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित मांजा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे दिसून आलेत. पंचनामा करत पोलिसांनी 13 बंडल गोल्ड मांजा आणि 13 नायलॉन मांजा चकऱ्या असा एकूण 13,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. आरोपी बंटीला ताब्यात घेऊन पुढील तपासाकरिता यवतमाळ पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. नायलॉन मांजा वापरणे आणि विक्री करणे हा कायद्याने गुन्हा आहे, कारण हा मांजा नागरिकांच्या जीवाला थेट धोका निर्माण करतोय. अनेक वेळा दुचाकीस्वार पादचारी आणि पक्षी या मांजात अडकतात आणि गंभीर जखमी होतात. याच पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी आवाहन केले आहे की जिल्ह्यात कुठेही नायलॉन मांजा विक्री होत असल्याचा संशय आल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असून बेकायदेशीर विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मनीष गावंडे, उपनिरीक्षक गजानन राजमलू आणि एलसीबीच्या पथकानं संयुक्तपणे केली आहे. नांदेडहून करमनुडी तालुक्यात अवैध रेतीचा काळा बाजार. रात्रीच्या अंधारात धडाकेबाज धाड, परंतु प्रशासन मात्र ठरलं मौन. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर परिसरात हायवा टिप्परमधनं सुरू असलेला रेतीचा बेकायदेशीर व्यवसाय अक्षरशः उघडपणे सुरू असून महसूल विभागाची आशीर्वादाची सावली असल्याचा गंभीर आरोप. नंबर प्लेट नसलेल्या हायवा गाड्या, मध्यरात्रीचे गुप्त व्यवहार आणि तलाठी मंडळाधिकाऱ्यांच्या संगनमताचे धक्कादायक वृत्त. आजच्या या स्पेशल क्राईम रिपोर्टमध्ये उघड करणार आहोत रेती माफियांचा काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरात नांदेडहून अवैधरित्या येणारी रेती बेधडकपणे विक्रीस टाकली जात आहे. हिंगोलीचे प्रतिनिधी राजाराम मिजगर यांनी मिळवलेल्या माहितीनुसार रेती माफियांचा सुरसुराट इतका मोठा झाला आहे की महसूल प्रशासनाकडनं कोणतीही कारवाई होत नसल्याचा स्पष्ट आरोप करण्यात येतोय. रात्रीच्या अंधारात हायवा आणि टिप्परद्वारे टनोटन रेतीची वाहतूक केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या वाहनांवर नंबर प्लेट सुद्धा नसतात. हायवा गाड्या सरळ आखाडा बाळापूर मध्ये येतात, रेती उतरते आणि काही मिनिटात व्यवहार पूर्ण. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी माफियांकडनं हप्ते घेत असल्यामुळेच हा व्यवसाय उघड्यावर सुरू आहे. रेती चोरांवर कारवाई न करण्याचे कारण वरून आदेश असल्याची चर्चाही स्थानिक पातळीवर जोरात आहे. पहाटेपर्यंत चालणारे ट्रक, धूळ उडणारे रस्ते आणि प्रशासनाचा शांत तमाशा या सर्वांमुळे प्रश्न एकच, रेती माफियांना पाठीशी कोण घालत आहे? महसूल विभाग हातवर हात धरून का बसल्यात आहे आणि गावकऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? लातूर जिल्ह्यात रबी हंगामात मोठी भरारी. पेरण्या रखडल्यात, पावसाने दिले खोडे. परंतु शेतकऱ्यांच्या जिद्दीने आणि पोषक हवामानामुळे रबी पेरणीनं अखेर सरासरी ओलांडली आहे. हरभऱ्याच्या पेरणीत प्रचंड वाढ, गहू, ज्वारी आणि इतर पिकांची वाढ जोमात आहे. डिसेंबर अखेरपर्यंत पेरणी सुरू राहणार असल्याचं कृषी विभागाचं संकेत आहे. आजच्या या खास कृषी बुलेटिनमध्ये पाहूया रब्बी हंगामाचा यशस्वी प्रवास, हवामानातील बदलांचा परिणाम आणि पिकांच्या वाढीचा ताजा अहवाल. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता रब्बी हंगाम उत्साहवर्धक वळण घेताना दिसतो आहे.
पावसातील अस्थिरतेमुळे हंगामाच्या सुरुवातीला पेरण्या रखडल्यात आणि काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट ओढवलेत. परंतु डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात पेरणीला गती आली असून प्रत्यक्ष पेरा सरासरी क्षेत्रावरून अधिक झाला आहे. जिल्ह्याची रबीची सरासरी 3,18,687 हेक्टर इतकी असून सध्या प्रत्यक्ष पेरणी 3,35,821 हेक्टरवर पोहोचली आहे. म्हणजेच पेरणीने सरासरी ओलांडत हंगामाकडे सकारात्मक दिशेने वाटचाल केली आहे. या रबीतील हुकमी एक्का कोणता तर हरभरा पिकाला मिळालेल्या पोषक हवामानामुळे वाढ अतिशय जोमात आहे. उत्पादनात नुकसान होण्याची भीती आता दूर झाली असून डिसेंबर अखेरपर्यंत पेरणी सुरू राहणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. कृषी अधीक्षक दिलीप जाधव यांनी सांगितलंय की उशिरा झालेल्या पेरणीचा आता उत्पादनावर काहीही परिणाम होणार नाही. हरभरा, गहू आणि ज्वारी ही पिकं जोमात वाढत आहे. थंडी वाढल्याने गव्हाच्या पेरणीला गती मिळाली आहे. काही क्षेत्रांमध्ये किडीचा प्रादुर्भाव आढळतोय. मात्र कृषी विभागाकडनं तातडीने उपाययोजना सुचवल्या जात आहेत. संपूर्ण वातावरण पिकांच्या वाढीस पोषक असून शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण पसरला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोडा गावात स्मशानभूमीच्या रस्त्याबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की गायरान जमिनीवरील स्मशानभूमीकडे कोणताही रस्ता नसताना सरपंच मनमानी पद्धतीने रस्ता देण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्वच्छता आणि विकासाच्या कामाला विरोध केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी सरपंचावर केला आहे. बुधोडा येथील सर्वे नंबर 70 ही गायरान भोगवटा वर्ग 2 जमीन असून येथे सार्वजनिक स्मशानभूमी आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की स्मशानभूमीच्या परिसरात घाण वाढत असल्याने त्यांनी झाडे लावून परिसरात स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला. तसेच कंपाऊंड वॉल करून जागा सुरक्षित केली. परंतु हे काम व्यवस्थित सुरू असताना सध्याचे सरपंच या कामाला विरोध करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. गावकऱ्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की स्मशानभूमीकडे जाणारा कोणताही रस्ता आजवर नव्हता. अनेक सरपंच आले पण कधीच या रस्त्याचा उल्लेख नकाशावर किंवा रेकॉर्डवर नव्हता. गावकऱ्यांनी सरपंचाला थेट प्रश्न विचारलाय की जर रस्ता असेल तर आम्हाला पुरावा दाखवा, जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी दाखवा, ग्रामपंचायतीचा ठराव दाखवा. त्यांचा आणखी गंभीर आरोप असा आहे की स्मशानभूमीतील सापडा महिन्यांपासून चोरीस गेलाय. याकडे सरपंचाचे लक्ष नाही. त्याऐवजी रस्ता नसताना रस्ता दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की सरपंच दुसऱ्यांच्या जमिनीच्या वादात हस्तक्षेप करून भांडणाला हवा देत आहे. सरपंच जनतेची दिशाभूल करीत आहेत. माजी सरपंचांनीही स्पष्ट केले की माझ्या कार्यकाळात स्मशानभूमीकडून कोणताही रस्ता नव्हताच. या सर्व प्रकरणामुळे बुधोडा गावात तणाव वाढला असून ग्रामस्थ सरपंचाच्या भूमिकेविषयी उत्तर मागत आहेत. रावेर तालुक्यातील निंबोरा पोलीस स्टेशन मधील एका पोलीस हवालदाराला 20,000ची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. तक्रारदार हा केळीचा माल खरेदी करून दिल्लीतील व्यापाऱ्यांना विक्री करणार होता. शेतकऱ्यांनी त्याच्यावर लेखी तक्रार केली. त्यात मदत करण्यासाठी पोलीस हवालदाराने लाच मागितली आहे. रावेर तालुक्यातील निंबोरा पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत हवालदार सुरेश पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 20,000ची लाच स्वीकारताना पकडले. तक्रारदार हा केळीचा माल खरेदी करून दिल्लीतील व्यापाऱ्यांना विक्री करणार होता. 1,27,000 रुपयांचे देयक न दिल्याने शेतकऱ्यांनी त्याच्यावर लेखी तक्रार केली. या तक्रारीची चौकशी निंबोरा पोलिसांकडे आली. चौकशी दरम्यान हवालदार पवार यांनी हे प्रकरण गुन्ह्यात रूपांतरित होऊ नये मी मदत करतो असे सांगून देयक रकमेचा 10% सेटिंग म्हणून लाचेची मागणी केली. तक्रारदाराने तत्काळ एसीबी कडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पंचासमक्ष पडताळणी झाली आणि पवार हे प्रभारी अधिकाऱ्यांसाठी 20,000 रुपये मागत असल्याचे स्पष्ट झाले. एसीबीच्या पथकाने सापळा रचून पवार यांना अटक केली. ही कार्यवाही पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तर पथकाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी केले. पुढील तपास उप अधीक्षक योगेश ठाकूर हेच करणार आहेत. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला आरसी सेटअप बॉक्स नंबर 899, तर भंडारा एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 122 वर, तर चंद्रपूर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 117 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सततचे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी सोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.